आमचा ब्लॉगर पोटी भरतोय बघा तुम्ही, ते त्यांच्या कुलदेवतेला आले. व्हर्च्युअल दर्शन वासरू काढून घेतलं. एका बाजूला वाघ एका बाजूला हे आणि ते दोघांची झुंबड मध्ये पिल्लू होतं गाईचं. गवरड्याची हाईट कमीत कमी 8 फुटाच्या वरती. बापरे एवढा. हा 8 फुटाच्या वरती, 8 फुटाच्या खाली. हॅलो, गुड मॉर्निंग. आज आहे आपला 5वा दिवस मालवणामध्ये. आता आपण जाणार आहे गोव्याला आमच्या कुलदैवतेला आणि ऑब्व्हियसली खुशीच्या पण कुलदैवतेला. आणि येताना आम्ही बघू आहेत प्लॅन्स आमचे, 2-3 प्लेसला व्हिजिट करणार आहे. सो आता बघत राहा पुढे. आम्ही आता आलो आहोत आमच्या कुलदैवतेला. पोटी घेतली मम्मीने. कुठे ते पण सांग. हे आहे नानुरा गावामध्ये, जी आपली गोव्याची आतल्या रोडवाली हे चेकनाका आहे, तिथनं खूपच जवळ आहे. सो ते आतमध्ये देवीचं मंदिर आहे. आतमध्ये फोटो अलाउड नव्हता म्हणून काढला नाही आणि काही क्लिप्स घेतल्या नाही. हे बाहेरचे पडली पण आपल्याला माहित नाही पाय धुवायचेत नाही धुवायचे, तरी पण आम्ही पाय धुवून मंदिरामध्ये जाणार आहे. हे तळ आहे जी मंदिराच्या इथे आहे. बुळबुळीत आहे, पाणी दे. ब्लॉगर पोटी भरतोय बघा तुम्ही, ते त्यांच्या कुलदेवतेला आले. आमच्या ब्लॉगरचं कुलदैवत हे शंकराचं आहे, सप्तकोटेश्वर. तर बघू शकता तुम्ही. आणि पहिलं देवांचं दर्शन घ्या आणि त्यानंतर आमच्या ब्लॉगरचं. अशा प्रकारे ओटी भरलेली आहे. कोण टाकल्या याच असणार. You said never let me go. 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 You said कुठे आहे आपण? हॉटेल आलोय. नॉर्मल हॉटेल आहे, लोकल. नॉर्थ गोवा. मैसूर मसाला डोसा, ज्याच्यावरती ही 4 जण तुटून पडलेत आणि सागर मम्मी पण. कसं आहे, मी पण टेस्ट करू. ये जरा फॉल्स इन्फॉर्मेशन देतोयस काय? कुठची इन्फॉर्मेशन? रेडीला बीच नाही ते.
अगं पण ते काय प्रॉपर असं धक्का नाही, बीच नाही तुम्हाला फिरायला पाहिजे असा. ते बीच असं दाखवतो म्हणजे काय येणा बनवलं तुम्हाला. तिकट आहे तिकट. आता आम्ही जाणार आहे वेतोवाला आणि 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 चालू. आता ही आलेली आपली छोलेपुरी. ही पुरी आणि हे आहे छोले. थोडासा कांदा पण टाकूया ह्याच्यात. बरं बाई, थांब. वा वा. आता आम्ही राहुल पुढे काढू शकतो ना. आता आम्ही आलो आहोत वेतोबा मंदिरामध्ये, आरवलीमध्ये. या आधी आम्ही जेवायला थांबलेलो, त्याचे क्लिप्स घेतलेले आहेत. हां, जेवलो थोडं, खूप उशिरा जेवलो आज आम्ही, पण ठीक आहे. आता तरी 2 आम्ही मंदिरं केली, त्याच्यामुळे उशीर झाला आम्हाला जेवायला. सो हलकं खाल्लं आहे. हलकं नाही म्हणजे जेवलोच आहे. जेवलंच आहे प्रॉपर. हां, आणि आता आम्ही आलो आहे वेतोबा मंदिरामध्ये, जे आरवलीमध्ये येतं. बघूया. आरवली, आरवली. हे आरवली आहे. हे वाचून घ्या, यामध्ये सगळं लिहिलेलं आहे. त्या कारणामुळे हे चप्पल चांगलं सर्वांचं. रेडीच्या गणपतीचं मंदिर. ऍक्टर सुशांत दादा. अरे अडी सिक्युरिटी नाही लावली, एवढे ऍक्टर आले मोठे. अरे
सेम आहे. ही मूर्ती ते कशी आली, त्याचं प्रकट वगैरे सगळं ह्यामध्ये लेजंड आहे, ते वाचून घ्या. इन्फॉर्मेशन. हां, आवाज नाही येणार. मूर्ती खूप छान होती, मला आवडली. तुम्हाला पण दाखवते. दाखव. काढले, व्हिडिओ काढले. क्लिप येणार दीदी. आहे हां, पण एकदा तुम्ही बघून घ्या. जायच्या आधी पुन्हा एकदा. बसली भारी. 6 फूट उंची असेल. 6 फुटाची आहे. बोला. वाघ गेलो आणि वासरा कसा धरल्या आणि उचलून घेऊन गेलो आणि त्याला पुढे जाऊन मी दाडक्यान जोडलाय. आणि वासरू काढून घेतलं. वासरू काढून घेतली. एका बाजूला वाघ, एका बाजूला हे. आणि ते दोघांची जुंबड मध्ये पिल्लू होतं गाईचं. गाईचा ते पिल्लू आणि तिथे अशा घशाला पकडलेलं वाघाने. आणि तो दोघांची जुंबडीमध्ये त्या पिल्लाला लागलं थोडस, पण त्याने वाघाच्या तोंडातून पिल्ल काढून घेतलं. त्या पिल्लूला वाघ केवढा होता? पिल्लू की म्हणजे मोठा? मोठं पिल्लू. जवळजवळ पिल्लू एवढं होतं. हा, साधारण 1 वर्षाचं हा. मोठं होतं. डेअरिंग वाले आजोबा. हा. अखेरीस त्यांनी वाघाला पिटाळलं आणि त्या पिल्लाचा जीव वाचवला. वाचला? हा, वाचला. हा, 3 महिने जिवंत राहिलं, नंतर ते झालं. म्हणजे वाघ कसा असतो आणि केवढा हे असतो ते त्यांनी अनुभवलंय. हा, स्वतः अनुभवलेलं आहे. आणि हा कालचा प्रकारच असा आहे, असली परिस्थिती नाही. याच्या अगोदर पण असे प्रसंग घडले जंगलात. म्हणजे एकदा नाही, खूप वेळा. हा, अनेक वेळा. गुरं चारायला नेतात त्या टायमाला कुठे गुरात उडी मारून पकडण्याचा प्रयत्न केला असं, किंवा गुरांच्या मागून धावून त्यांना हैराण करायचं पळवून आणि नंतर त्याला पकडायचं. पण प्रत्येक टायमाला वाघाला त्याने हरवलं स्वतःच्या प्रयत्नाने आणि आपल्या गुरांना वाचवलं. तुम्हाला काय वाटलं नाही असं वाघाशी हे करताना? भीती नाही, वाघाची भीतीच नाही. तू मागून काय बोल नको, आम्ही इंटरव्ह्यू घेतोय ना दीदी. वाघाची आमका भीतीच नाही. आणि दुसरे कोणते प्राणी? दुसरे डुकर बिकर डुक्कर, गवरेडे. डुकरात गौरेड्यांचा काय सीन आहे? गौरेडे फक्त काय ते नुकसानदायी करतात आणि एका माणसाला अंगावर धावून येतात मारू. डायरेक्ट? हा, डायरेक्ट हे करतात, अटॅक करतात. गवरेडे जर रानात किंवा दिसले किंवा रोडवरती दिसले तर गाडी असेल तर गाडीचा हॉर्न नाही मारायचा. गाडी बंद करून तिथेच थांबायचं. ते काय करणार नाही, पण हॉर्न मारला तर डायरेक्ट अटॅक करणार गाडीवरती. गवरेड्याची हाईट कमीत कमी 8 फुटाच्या वरती. बापरे, एवढं? हा, 8 फुटाच्या वरती. 8 फुटाच्या खाली गवरेडा लहान मिळणार नाही. लहान असेल ते पिल्लू. ते केवढं असू शकतं? ते छोटं असतं. मग ते एवढं हे आता जे दाखवतायत ना, तेवढं पिल्लू हे कमीत कमी 8 दिवसाचं. फक्त 8 दिवसाचं जलमतच त्याचं जय झालं. रपरपीत असतात आणि तयार असणार ते. तेव्हा पण? हा, तेव्हा पण मारलं तयार? त्यावेळी मारलं नाही, म्हणजे ते तेवढं त्याचं हे असतं. हा, पण मोठा सगळ्यात मोठा झाल्यावरती 8 फुटाच्या वरती कमीत कमी 12 फुटापर्यंत असतो उंचीला, पण तो तयार असतो. आणि जी शिंग असतात ती खतरनाक असतात. तो शिंगांच्या आधारे सर्वांशी झूज घेतो. आणि त्यांचा आणि वाघाचं काय हे नाही इकडे? हा, वाघाला तो बघूनच घेणार नाही. वाघाची वाघ पण त्याला हा घाबरतो? घाबरतो. वाघाला पिटाळणार तो, जवळ यायला देणार नाही. आणि असं घडलं, इथेच घडलं यांच्या घराच्या वरच्या बाजूला. तळ्याकडे त्या जाते वेळी वाघकडे सुन ये, गौरव तकडे सुन ये. गवरेड्याची पाठ घेतल्याने आणि पिटवल्याने डायरेक्ट? हा, ते वरतीसाठी गेली नाही, आपल्या जो वरती नाही गेल्या, ह्या साईडून माहिती आहे ताळे. हा, असे वाघ पण त्याच्यासमोर काय नाही. मग गवरेड्याला ताकद भरपूर असते.
वाघा उडवल्या वाघा वाघाची हाडं खिळखिळी होती. माणूस कुठेच नाही. धन्यवाद धन्यवाद तुमचा अनुभव सांगितल्याबद्दल.